चोडप्पा, 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 म्हाळसेला माझा निरोप द्या. तिला सांगा की बानूची प्रकृती स्थिर नाही, तिला बरं वाटत नाहीये. वयची देवा, गडावरनं राजवैद्यसनी धाडावं काय? आपण ते नंतर ठरवूयात, पण त्याआधी म्हाळसेला निरोप मात्र निश्चित द्या. मग काय ठरवलं आहेस तू? अक्का, मी अजून माहिती काढून येऊ का? म्हणजे नक्की तिला काय झालंय ते. नको, आता कुठे जातेस रात्रीची? देवी, मी आत येऊ काच? यावे चौडप्पा. काय वार्ता आहे? बानूबाईंची तब्येत काय ठीक नाही बघा, आणि त्यासनी काय होतं या त्याचं निदान बी होईना झालं या. ते ठाऊक आहे तिला. अजून काही सांगायचं आहे? नाही. बर, आम्ही बोलतो आहोत. आपण यावे, मी पाहते काय करायचं ते. जी. तू ह्यात काही पडू नकोस. होऊ दे काय व्हायचं ते. कर्माचे भोग आहेत, भोग म्हणावं. तुला इतकं दुःख दिलं ना, त्याची परतफेड आहे ही, अजून काही नाही. आई तू शांत राहा. तू काही ऐकायची नाहीस. येते मी. चल माधवी. म्हाळसा, म्हाळसा, खूप रात्र झाली आहे. मी आज चालले आहे. मला विश्रांती घ्यायची आहे. तुझी मातोश्री जाताना दिसली. हो, ती माझ्याशी बोलायला आली होती. तुम्हाला कोणत्या वेगळ्या विषयावर बोलायचं असं दिसतंय. होय, तुला काही कळलंय? इथे अनेक गोष्टी कानावर येतात. तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहे? बानू विषयी. तिची प्रकृती स्थिर नाहीये.
ते कळलं मला. तिच्यासाठी काही करायचंय. हे मी ठरवू. मला असं वाटतं की सगळं काही घडावं ते तुझ्या अनुमतीने. माझ्या अनुमतीने? म्हणजे या निमित्ताने तिला गडावर आणण्याचा विचार करता आहात का तुम्ही? भाषा, तू हे काय बोलत आहेस? माझा असा काहीच विचार नाही. ती जिथे आहे तिथेच ती राहील. मग तुम्ही जाणार आहात का तिच्याकडे सगळे नियम मोडून? भाषा, मी जेव्हा नियम मोडीन तेव्हा मी तुला विचारणार नाही. मी असाच निघून जाईन. मग आत्ता का विचारता आहात? कारण धन्वंतरीने तुला तसे अधिकार दिले आहेत. तू त्यांना आवाहन करून कधीही बोलू शकतेस. म्हणजे मी तिच्यासाठी धन्वंतरींना बोलवू? का नाही? तू तिला सहाय्य केलेस तर चालणार नाही का? माझा आणि तिचा काही संबंध नाही. मग मी तिला सहाय्य करण्याचे प्रयोजनही नाही. भाषा, मी तुला आग्रह नाही करणार. हा निर्णय सर्वस्वी तुझाच आहे. मला वाटलं की तू तिच्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहत असशील. जर तू तिच्याकडे तटस्थ होऊन पाहशील तर तुला तिला सहाय्य करून तिला बरं करता येईल. भाषा, अशाच वेळी नात्यांचा कस लागतो. ती एकटी आहे. प्रकृती स्थिर नसल्यामुळे ती तडफडत आहे. आणि अशा वेळी तिला सहाय्य करण्यासाठी जर तू पुढे आलीस तर? भाषा, तुला तिच्याशी असलेल्या ऋणानुबंधाचा विसर पडला असेल, पण ह्या जन्मात तिच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहू शकतेस. आणि तसही ती आपल्याच राज्यात राहत आहे. आपल्याच प्रजेचा ती एक भाग आहे. तुम्ही सांगता आहात ते तर्काने कितीही योग्य असलं तरी मला तिच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. जशी तुझी इच्छा. विश्रांती घे. पण ह्यानंतर मी तुला कधीही आग्रह करणार नाही. हे श्री धन्वंतरी, आपण सांगितल्याप्रमाणे मी आपले स्मरण करते आहे. मला सहाय्य व्हावे म्हणून आपण प्रकट व्हावे. काय आज्ञा आहे देवी? मी तुम्हाला आज्ञा कशी करू हे मला ठाऊक नाही, पण मला तुमचे सहाय्य हवे आहे. सांगावे देवी. कोणाची प्रकृती स्वस्थ करायची आहे? कोणाला उपचारांची आवश्यकता आहे? असे कोण आहे ज्यांना प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवी सहाय्य करणार आहेत? हे श्री धन्वंतरी, या राज्यात जेही राहतात ते माझ्या प्रजेचे भाग आहेत. त्यांचे दायित्व माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाची प्रकृती बरी नसेल तर मला तुमचे सहाय्य हवे आहे. आपण आदेश द्यावा. असे कोण आहे ज्यांच्यासाठी आपण मला आमंत्रण दिलेत? बानू. मी बानूवर उपचार करून त्वरित तिला बरे करतो. येतो मी. मी का असं वागले? मी बानूला सहाय्य का केले? काय करावं आता? देवा, तुम्हीच काहीतरी करा आता. मला तर लय भ्या वाटायला लागले आता. बानूला काय झालं म्हणजे? तर त्यांनी सांगितलं आहे का कुणाला सांगायचं नाही म्हणून. आपण तरी काय करणार? काय बी न काय, पण मला कसं तरी वाटतंय. काय होतंय तुम्हासनी? तुम्हासनी काय हो आहे का? तुम्ही
बरं झालं तुम्ही आलासा. बघा ना बानूला काय झालंय काय कळना. शांत राहा. हे दिव्य जल आहे. हे प्राशन करा, तुम्हाला बरे वाटेल. मला बरं वाटत आहे. मला खरंच बरं वाटत आहे. माझे कार्य झाले. सुखी राहा. पर तुम्हासनी कसं काय ठाव झालं का मला बरं नाही आहे? ते सांगण्याची मला अनुमती नाही. येतो मी. जी. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम शंभवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्ते अस्तु भगन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय मृत्योर्मे पाहि सदाशिव. हे प्रभू, आज या आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मला काही सांगायचे आहे. मुनिवर, सांगावे. देवा, माझ्या आराध्याचे दिवसातून कितीही वेळा नामस्मरण केले तरी त्यांच्या प्रती असलेला आदर भक्ती यत्किंचितही कमी होत नाही. आणि त्याला कारणही तसेच आहे. या सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व निभावताना त्यांना कोणत्या कोणत्या दिव्यातून जावे लागले आहे याची कल्पना करणेच कठीण आहे. मुनिवर, तुम्ही अगदी उचितच बोललात. हे कार्य सोपे नाही, कारण हे कार्य घडताना अनेक गोष्टींना, अनेक घटनांना एकाच वेळी सामोरे जावे लागत होते. मुनिवर, माझी स्तुती करण्यापेक्षा आपण आख्यानाला सुरुवात करावी असं मला वाटतं. नारायण नारायण. होय प्रभू. काय झालं? अहो, उबाईच पाणी आणा की. उगाच पाणी द्या की. बानू, बानू, तुझी प्रकृती बरी दिसत नाही. वयजी, म्या बरी आहे. बानू, हट्टीपणा करू नको. तुझी प्रकृती स्थिर नाही हे स्पष्ट दिसत आहे. महाराज, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. मला बरं नव्हतं, पण आता मी बरी आहे जी. काल राज्याला धन्वंतरी देव घरला आलं होतं.
त्यांनी मला काय बाय दिलं आहे. आता बरं वाटतं आहे मला. नारायण नारायण. बानू, तुझी प्रकृती जर स्थिर नसेल तर तू जाऊ शकतेस. नाही देवा, मी बरी आहे. साक्षात धन्वंतरीने तिला औषधोपचार केले आहेत. तिला गुण येणार नाही असं होणार नाही. वेळ लागेल, पण त्यामुळे आपण आख्यान थांबवावं असं मला वाटत नाही. मुनिवर. होय प्रभू. नारायण नारायण. तर या सृष्टीतल्या वैद्यक शास्त्राचे आराध्य असलेल्या श्री धन्वंतरींचे हाती अमृताचा कुंभ घेऊन आगमन झाले होते. अमृत ज्याच्या सेवनामुळे मृत्यूलाही वश करता येते, असे हे अमृत आपल्यालाच मिळावे यासाठी देव आणि दैत्य ठाम होते. खरं तर तो वाद होणं स्वाभाविक होतं, कारण अमृत ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरचा अधिकार कोणीही सहज सोडणार नाही. आणि त्रिमूर्तींना देखील ही गोष्ट चांगलीच ठाऊक होती. परंतु ज्या त्रिमूर्तींनी या समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांचे वाटप केले होते, त्यांचेही म्हणणे देव आणि दैत्य प्रसंगी ऐकणार नाहीत अशीच परिस्थिती उद्भवली होती. खरं तर दैत्यांना समजवणं आवश्यक होतं, कारण समुद्र मंथनाआधी अमृत हे देवांकडे होतं. परंतु आता या वादामुळे पुढे काय करावे हा प्रश्न निर्माण झाला होता. अजूनही तो निर्णय झालेला नाही. होय देवी. स्वामी, आता हे समुद्र मंथन थांबेल. त्रिमूर्तींनी जे जे योजले होते ते साध्य झाले. स्वामी, मला असे वाटते की आता क्षीरसागरातून मेरू आणि वासुकी यांना बाहेर यायला सांगावे. पार्वती, अगदी योग्य आहे. मेरू आणि वासुकी यांनी क्षीरसागरातून बाहेर यावे. तुम्ही स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता तुमचे दायित्व पार पाडले आहे. ही कथा अनंत काळापर्यंत सांगितली जाईल आणि तुमचे स्मरण केले जाईल. स्वामी, क्षीरसागराच्या तळाशी श्री विष्णू देखील आहेत, मात्र ते अद्याप बाहेर आलेले नाहीत. पार्वती, ते योग्य वेळी प्रकट होतील. हे प्रभू, ज्या अमृतासाठी हा समुद्र मंथनाचा घाट घातला गेला ते अमृत क्षीरसागरातून धन्वंतरी घेऊन आले आहेत. प्रभू, आता आपल्या कृपाशीर्वादाने ते अमृत स्वर्गलोकी स्थिर व्हावे अशी प्रार्थना आहे. त्या अमृतावर आमचा अधिकार आहे. आम्ही नसतो तर हे समुद्र मंथन झाले नसते. हे प्रभू, आजवर या दैत्यानं आपण जे जे काही दिले त्याचा त्यांनी सतत दुरुपयोग केलेला आहे. विशेषतः मनुष्य आणि देव यांच्या विरुद्ध प्रत्येक शक्तीचा गैरवापर त्यांनी केलेला आहे. आपल्याला निर्णय घ्यायला उशीर होऊ नये असं मला सांगावंसं वाटतंय. पण आपण काहीही निर्णय घेतला तरी तो दैत्य मान्य करतील. खरी समस्या हीच आहे.